नमस्कार. मी भाग्यश्री महेश माळी, अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलमध्ये सीनियर ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून गेली 18 ते 20 वर्षे इथे कार्यरत आहे. आज आपण कॉन्टॅक्ट लेन्स या विषयावरती माहिती घेणार आहोत. कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे काय? तर आपल्या बुबुळाच्या समोरच्या भागावरती एक पातळ पापुद्रा चिकटवला जातो, जो रोज काढघाला करावा लागतो. तर याला कॉन्टॅक्ट लेन्स म्हणतात. आता काही यंग जनरेशनला कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे काय हे माहीत आहे, पण अजून असे काही जण आहेत ज्यांना याबाबतीत माहिती नाही आहे. तर याबद्दल आपण आज माहिती घेऊया. कॉन्टॅक्ट लेन्स ही मुख्यतः कॉस्मेटिक पर्पज म्हणजेच लोकांना दिसताना चष्मा दिसू नये यासाठी जास्त करून वापरल्या जातात. याच्यामध्ये सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सेसमध्येच स्पेरिकल लेन्सेस, टोरिक प्रकारच्या ज्या लेन्सेस म्हणजेच सिलेंड्रिकल लेन्सेस, ज्यांना सिलेंड्रिकल चष्मा आहे त्यांच्यासाठी सुद्धा कॉन्टॅक्ट लेन्स वापरता येऊ शकतात. तसेच आत्ता नवीनच सध्या लॉन्च झाल्याप्रमाणे आपण जवळच्या आणि लांबच्या म्हणजे 40 नंतरसुद्धा कॉन्टॅक्ट लेन्स आता वापरू शकतात. त्यामुळं 40 नंतरच्या लोकांना ही आनंदाची बातमी आहे की आता त्यांनाही आपण दोन्ही जवळच्या आणि लांबच्या नजरेसाठी सुद्धा कॉन्टॅक्ट लेन्स हा पर्याय असू शकतो. त्यामुळं त्यांना नेहमीच चिरतरुण दिसता येईल. तसेच त्याचा दुसरा अजून एक भाग म्हणजे थेरपेटिक. याच्यामध्ये आपण बुबुळाचे काही रोग आहेत जसे की केराटोकोनस म्हणजेच बुबुळाचा आकार हा कोनिकल शेप होतो. याच्यामध्ये नजर वाढवण्यासाठी सुद्धा काही रिजिड परमेबल लेन्स म्हणजेच RGP आणि स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्सेससुद्धा वापराव्या लागतात.